श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्तम. उद्या वसंत पंचमी आहे आणि जर का तुम्हाला वाटत असेल ना की तुमच्या मुलाला सक्सेस मिळायला पाहिजे, तुमच्या मुलाची प्रगती व्हायला पाहिजे, तुमच्या मुलाचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत, त्याला कुठल्याही कामामध्ये अडथळे येऊ नयेत, तर उद्या प्रत्येक आईने हे काम नक्की करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुलाच्या भविष्यासाठी आहे. उद्या वसंत पंचमी आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वसंत पंचमीला माता सरस्वतीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे प्रत्येक आईने उद्या हे काम नक्की करायला हवं, जेणेकरून तुमच्या मुलाची अभ्यासात किंवा नोकरीमध्ये किंवा बिझनेसमध्ये प्रगती होईल. कसं असतं, मुलांचं म्हणजे अभ्यासात मार्क्स कमी पडले ना, त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्याच्या आईवडिलाला होत असतं. आणि खरं सांगू, सगळ्यात जास्त दुःख तर केव्हा होतं माहितीये का? ज्यावेळेस तुमच्या मुलाला मार्क्स कमी पडल्यावर नाही, पण तुमच्या बरोबर तुमची एखादी मैत्रीण आहे किंवा मित्र आहे आणि त्याच्या मुलाला तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले ना, त्यावेळेस तर खूपच जास्त दुःख होतं की माझ्या मुलाला का त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले नाहीत, असं वाटतं. पण मी अशा पॅरेंट्सला एवढं सांगेल की तुम्ही हा उपाय नक्की करा. याने तुमच्या मुलाच्या बुद्धीवर, स्मरणशक्तीवर नक्कीच परिणाम होणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक जण वेगवेगळा बनलेला असतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्या मुलाचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करू नका आणि त्याच्यामुळे त्याला सारखं दबावही टाकू नका की बघ त्याला एवढे मार्क्स पडले, तेवढे मार्क्स पडले. त्यापेक्षा तुम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शुक्रवारी माता सरस्वतीची पूजा त्याला करायला सांगा. बघा, याने तुमच्या मुलावरती नक्की फरक पडेल. त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये नक्की फरक पडेल. त्याची स्मरणशक्ती वाढेल. त्यासोबत तुमचा मुलगा मोठा आहे, त्याचं एज्युकेशन झालं आहे, पण तो नोकरीच्या शोधात आहे, इंटरव्ह्यू देतोय, पण काही केल्याने इंटरव्ह्यूमध्ये पास होत नसेल ना, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाने देखील त्याला चांगला जॉब मिळेल. ओव्हरऑल काय आहे, तर हा उपाय फक्त आईनेच करावा असं नाही आहे. तुमचं मूल मोठं असेल ना, तर त्यांनी स्वतःसाठी देखील हा उपाय केला तर खूप चांगला आहे. बघा, सगळ्यात पहिलं तर काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून अंघोळ करून माता सरस्वतीची, तुमच्या घरातील देवदेवतांची पूजा करून माता सरस्वतीची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे माता सरस्वतीला आणि त्यानंतरच तुम्ही काहीतरी खायचं आहे. तुम्ही उपवास करत असाल, अतिउत्तम. तुमचं मूल मोठं आहे, त्याला देखील तुम्ही उपवास करायला नक्की सांगा. माता सरस्वतीसाठी उद्या उपवास केला तर ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. व त्यासोबतच काय कामं करायची आहेत आता आपल्याला उद्या, सगळ्यात महत्त्वाचे दोन म्हणजे, एकतर उद्या दिवसभर माता सरस्वतीची आराधना करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या तुमचे मुलं शाळेत जात असतील ना, तर त्यांचे जे काही अभ्यासाचे वह्या, पुस्तकं असतील, बुक्स, नोटबुक जे काही असेल ना, त्याची देखील तुमच्या मुलांना उद्या पूजा करायला सांगायची आहे. एका चौरंगावरती ते पुस्तकं तुम्ही मांडा, त्याची पूजा करा, त्याला देखील आरती दाखवा, तिथे माता सरस्वतीचा फोटो ठेवा, त्याच्यापुढे नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवा. हे काम तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करा. पण उद्या तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पूजा झालीच पाहिजे माता सरस्वतीच्या फोटो सोबत. आणि त्यासोबतच उद्या विद्येचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. चुकूनही, इतर वेळेस तर कधीच धक्का लागलाच नाही पाहिजे पुस्तकांना, वह्याला, पण उद्या चुकूनही विद्येचा अपमान होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि तुमचा मुलगा मोठा असेल, जॉब सर्च करत असेल, तर त्यावेळेस देखील तुम्हाला त्याच्या जॉब रिलेटेड जे काही असेल, त्याचा लॅपटॉप असू द्या, जे काही जॉब रिलेटेड आहे ना, त्याची पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच पूजा झाल्यावर अजून एक तुम्हाला काम करायचं आहे. ते काम म्हणजे उद्या तुम्हाला माता सरस्वतीचे स्तोत्र म्हणायचे आहे. बघा, याची PDF डाउनलोड करून तुम्ही गुगलवरतून म्हटलात तरी चालेल. तुम्हाला म्हणायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावलं आणि ते ऐकलं तरी चालेल. पण तुमच्यासोबत तुमच्या मुलाने ते ऐकायचं आहे आणि काम करत करत ऐकायचं नाही आहे. तुमची पूजा झाली
की एकतर तुम्ही ते PDF डाउनलोड करून वाचा किंवा मग तुम्ही श्रवण करा, पठण करा, काहीही केलं तरी चालेल. पण उद्या माता सरस्वतीचं स्तोत्र तुम्हाला म्हणायचंच आहे किंवा ऐकायचंच आहे. याने तुमच्या मुलांच्या बुद्धीवरती खूप जास्त फरक पडणार आहे आणि त्यांची स्मरणशक्ती वाढणार आहे. इंटरव्ह्यूला जरी जाणार असेल ना तो, तरी पण तुम्ही हे काम उद्या करा. बघा, त्याला चांगली नोकरी मिळेल. तो इंटरव्ह्यू खूप चांगल्या प्रकारे पास होईल. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे 2 कामं करायचीच आहेत व त्यासोबतच तुमच्या मूल शिकत असेल, शाळेत जात असेल तर मुलांच्या जिभेवर मधाने ऐन काढायला विसरू नका. आणि त्यासोबतच उद्या काळे कपडे अजिबात परिधान करायचे नाही आहेत. मांसाहार करायचा नाही आहे. नक्की हे नियम पाळा आणि नक्की हे 2 काम करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.